चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी कुर्ला पश्चिम येथील गावदेवी परिसरात कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल समोरील पडलेल्या पुलाची संयुक्त पाहणी करण्यात आली। सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या पाहणी दौऱ्यात महापालिका परिमंडलचे उपायुक्त एल विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच म्हाडाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पडलेल्या पुलाची पाहणी केली। पुलाची सद्यस्थिती, नागरिकांना होणारी गैरसोय तसेच वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण झालेल्या समस्यांची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। पुलाच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी संदर्भात आवश्यक ती कारवाई तातडीने करण्याचे निर्देश आमदार लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि वेगाने काम करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली। चालू केलं नाही आहे। हे जो पादचारी मार्ग आहे, हा पादचारी जो पूल आहे, हा काही महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी धोकादायक होता। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आमचे सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त यांनी पाहणी केल्यानंतर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि लोकांना रहदारीसाठी बंद करून तो सुरक्षित त्या ठिकाणी तोडून नवीन बनवण्यासाठी महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे त्याची जिम्मेदारी घेऊन ज्या महाराष्ट्र शासनाला महानगरपालिकेतून ज्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती, त्या सर्व विभागीय प्रमाणपत्राची गरजची होती, ते नाहरकत प्रमाणपत्र घेऊन ते पूर्ण झालेलं आहेत आणि लवकरच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना, माझ्या गावदेवी परिसरातील लोकांना येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता बनवून दिला जाईल, चांगला पादचारी पूल बनवून दिला जाईल आणि हे बनवत असताना लोकांच्या अडीअडचणी आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला गणेश उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, या सर्वांचा आदर करून, त्या धार्मिक भावनांचा आदर करून या ठिकाणी हा ब्रिज, हा पादचारी पूल लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा बनवून द्यायचं काम पूर्ण करून घेतलं जाईल। ब्रिजबद्दल महानगरपालिकेने अगोदरच सर्वे केला होता। ब्रिज हा आमदार निधीतून जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि त्याची अवस्था वाईट झाल्यामुळे महानगरपालिकेने म्हाडा कार्यालयाशी आपण परस्पर संबंध साधला आणि हा ब्रिजचा वापरही आपण बंद केला होता, बॅरिकेड केला होता, जेणेकरून ह्या ब्रिजमध्ये कुठली दुर्घटना होऊ नये आणि आपण म्हाडाला NOC पण दिली होती बांधकाम करण्यासाठी। ह्या अवस्थेमध्ये सध्या ब्रिज बंद असताना अचानक थोडासा कोसळल्याच्या नंतर आपण ते पूर्ण तोडायला घेतलेलं आहे आणि आता म्हाडा कार्यालयामार्फत त्याची लवकरात लवकर सोमवार किंवा मंगळवारी संडेला त्याचं पायाभरणी सुरू होणार आहे। तर एक 10-15 दिवसामध्ये हा ब्रिज पूर्ण होऊन जाईल, महिनाभरामध्ये। आपण काळजी घेतलेली आहे की या ब्रिजमध्ये जर डिलॅपिटेड झालेला आहे तर त्याची कुठली दुर्घटना होऊ नये याची आपण महानगरपालिकेने पूर्ण काळजी घेतलेली आहे। तो पादचाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी पूर्ण बंद करून ठेवला होता। आने वाले दिन पे काफ़ी त्यौहार है, कितने दिन लगेंगे? नहीं, झट से होगा। हम लोगों ने म्हाडा कार्यालय से पूरा फॉलोअप किया है। यहाँ पे अभी म्हाडा कार्यालय के प्रतिनिधि भी थे, तो ये महीने भर में पूरा हो जाएगा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।